हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत, आनंदीच राहा. वैशाली व्लॉग्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस सर्वांना सुखात, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो. तर आज आपण कोल्हापूरला जाणार आहोत. कोल्हापूरचे गणपती बघायला. तर बघा, कोल्हापुरात पोहोचलोय. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दर्शन दाखवायचं होतं, म्हणजे कोल्हापूरचा 21 फुटी शिवाजी चौकातला तिथला नवसाला पावणारा गणपती, त्याचंच दर्शन करावं म्हटलं पहिल्यांदा आणि मग पुढचे देखावे बघायला आम्ही गेलो. तर या व्हिडिओमधल्या काही क्लिप्स माझ्या बहिणीने पाठवलेल्या आहेत आणि काही मी स्वतः घेतलेले आहेत व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी. आय होप हा व्हिडिओ तुम्ही खूप छान एन्जॉय कराल. थोडा वेळ झाला आणि आम्ही राजारामपुरी एरियाकडे जायला निघालो थोडा अंतरानंतर. तर 2 गाड्या होत्या आमच्यासोबत, म्हणजे मिस्टर आणि मी. मुलगा एका गाडीवर होतो आणि एक मुलगा मिस्टरांच्या गाडीवर होता. तर पाठीमागे बघता बघता थोडासा माझा ॲक्सिडेंट झाला. पायाला थोडं लागलं, त्यामुळे थोड्या क्लिप्स मला घेता आल्या नाहीत. पाय पण खूप दुखत होता बराच वेळ, त्यामुळे काही मी शूटच करू शकले नाही. आणि त्यानंतर थोडंसं औषध वगैरे घेतलं मी आणि परत गणपती बघायला सुद्धा आम्ही परत राजारामपुरी एरियामध्ये गेलो. थोडं असं लंगडतच चालत होते, त्यामुळे काही मला दाखवता आलं नाही, त्याबद्दल सॉरी. जेवढे आहेत तेवढे तरी दाखवण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. आणि बहिणीने सुद्धा मला पाठवलं, त्याबद्दल बहिणीसुद्धा आभारी आहे. आणि थोड्या वेळानंतर राजारामपुरीत गेल्यानंतर पाऊस पण खूप येत होता. आम्ही चौघांनी सुद्धा रेनकोट घालून सर्व देखावे राजारामपुरीतले बघितले, एन्जॉय केले आणि त्यानंतर जोरात पाऊस चालू झाला. आणि थोड्या वेळानंतर माझ्या मोबाईलचं सुद्धा चार्जिंग पूर्ण 0 झालं होतं, त्यामुळे काहीच घेता आलं नाही. आणि बघू शकताय, खूप खूप सुंदर केले होते देखावे. वेगवेगळे छोट्या मुलांसाठी तर खूप आकर्षण होतं वेगवेगळ्या देखाव्यांचं. लाकूड तोड्या, गणपती आपला महादेव रूपामधला वगैरे भरपूर खूप खूप मस्त छान छान आहेत बघा डेकोरेशन. आणि भूतांचे तर भरपूर ठिकाणी एकसारखेच वाटत होते, त्यामुळे ते काय घेतले नाहीत. तर बघू शकता, भरपूर खूप सुंदर असे देखावे मी ते दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आम्ही महालक्ष्मी मंदिरात सुद्धा गेलो आणि तिथला हा गणपती आहे बघा. आणि उंदराच्या कानात काय बोलले मला आत्ता तर काय आठवत नाही. उंदराच्या कानात बोल 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 मिस्टर म्हटले, म्हणून मी बोलत होते. आणि तिथलं गणपती दर्शनसुद्धा आणि महालक्ष्मीचं दर्शन घेऊन थोडे पेढेसुद्धा घेतले. पेढे खाल्ले मुलांनी आणि मी, मिस्टरांनी वगैरे, आणि तिथून बाहेर पडलो. आणि ज्योतिबा रोडला बघा, खूपच स्वस्तात 100 रुपयाला इमिटेशन ज्वेलरी मिळत होती. त्यामुळे मिस्टर म्हणाले बघून तर घेऊया. करत 2-3 आयटम आम्ही खरेदी केले. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेनच. आणि आपल्या लक्ष्मीपूजनसाठी वगैरे थोडे लागणार होते म्हणून घेतले. आणि तिथून आम्ही खाली माधवा रोडला गेलो. थोडे गणपती वगैरे माधवा रोडचेच आहेत, हे दाखवत आहेत ते. आणि तिथे थोडा आप्प्याचा स्टॉल होता, ते मुलांनी आणि आम्ही आप्पे खाल्ले आणि थोडे गणपतीसुद्धा बघितले. माधवा रोड, आता ॲक्च्युली आपण माधवा रोडवरती आलेलो आहोत.
इथलेच आहेत हे गणपती. त्यानंतरचे दाखवणार ते राजारामपुरीतले असतील. आता आपण आलेलो आहोत राजारामपुरीमध्ये. ॲक्च्युली जत्रा असते ना त्या पद्धतीचं सगळं सीन दिसत होता इथे. वेगवेगळी खेळणी, लायटिंग्स भरपूर होते आणि तिथे बघा लायटिंगचं दिसतं खूपच. आणि मध्येच काय झालं, वळू का काय बैल होता मोठा रेड्यासारखं, तेच पळत आलं. खूप धावपळ झाली प्रेक्षकांची आणि बघू शकता HPचं खूप सुंदर दिसत होतं आणि हा पाऊससुद्धा चालू झाला. आय होप हा व्हिडिओ तुम्ही खूप एन्जॉय केला असाल. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.